मॉर्निंग, कशा आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते मस्त आणि मजेतच असाल. तुमचा येणारा प्रत्येक दिवस आनंदाचा जावो. तुमची पण दिवसाची सुरुवात अशीच होत असेल ना? अलार्म वाजतो आणि डोळे उघडताच त्या क्षणापासूनच आपल्या दिवसाची सुरुवात होते. आणि गृहिणी असाल तर सुरुवात ही किचनपासून होते आणि जर नोकरी करणाऱ्या असेल तर ऑफिस तुमचं वाट पाहत असते आणि सोबतच किचनचं सुद्धा काम करायचं असतं. या दोन्ही गोष्टी हँडल करायच्या असतात. आणि हा प्रत्येक गृहिणीचा आणि नोकरी करणाऱ्या स्त्रियांचा सुद्धा एकच प्रश्न असतो की एवढा सगळा दिवस निघून गेला, आपण एवढे सगळे काम केले, बट आपण स्वतःसाठी काहीच केलं नाही. आपण गृहिणी असो किंवा नोकरी करणाऱ्या, दिवसातून आपण 10 ते 12 तास आणि त्याच्यापेक्षा जास्त कदाचित आपण काम करत असू. पण एवढ्या सगळ्या कामामध्ये आपण काही वाचन किंवा स्वतःसाठी व्यायाम करणे, एक्सरसाइज करणे, थोडंफार स्वतःसाठी वेळ, या कोणत्याच गोष्टी करत नाही. आणि आपण त्याच्यावरून निष्कर्ष काढतो की या सगळ्या गोष्टी करायसाठी आपल्याकडे वेळच नाही. पण खरंच असं आहे का? मला काय वाटतं, दिवसाचे 24 तास असतात आणि हे 24 तास जॉब करणारी असो किंवा गृहिणी असो, या प्रत्येक स्त्रीकडे असतात. आणि त्या 24 तासाचं जे नियोजन आहे ते आपण कशा पद्धतीनं करतो आणि त्याच्यामधून किती वेळ आपण आपल्यासाठी काढतो, हे महत्त्वाचं आहे. नियोजन म्हणजे नेमकं काय? नियोजन म्हणजे खूप जास्त काम नाही, तर जी महत्त्वाची कामे आहे त्याला वेळ कधी आणि केव्हा द्यायचा, हे म्हणजे नियोजन. ही गोष्ट आपण कधीच नाकारू शकत नाही की जास्तीत जास्त गृहिणींची सुरुवात सकाळी उठल्यानंतर मोबाईल बघूनच होते. आणि मोबाईलमध्ये आपण काय बघतो? व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, त्याच्यावरच्या रील्स स्क्रोल करत बसतो. 5 मिनटं बघूया म्हणून आपण मोबाईल ओपन करतो आणि त्याच्यामध्ये अर्धा तास, 1 तास कधी निघून जातो हे आपल्याला कळतसुद्धा नाही. आणि त्याहूनही वाईट सवय म्हणजे आपण आपल्या दिवसाची सुरुवात आपण स्वतःच्या आयुष्याने नाही करत, तर दुसऱ्याच्या आयुष्याने करतो. कारण आपण त्यांच्याशी रिलेट करून आपल्या दिवसाची सुरुवात करतो. आता यावरून तुम्हीच विचार करा की आपली जी दिवसाची सुरुवात आहे, आपली जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे, ते निगेटिव्ह एनर्जीमध्ये तेव्हाच कन्वर्ट झाली. आणि मग कशी आपली दिवसाची सुरुवात समोर चांगली होणार, कसं आपलं नियोजन व्यवस्थित होणार. या व्यतिरिक्त जर तुम्ही सकाळची जी सुरुवात आहे ती छान मस्त स्वतःसाठी केली, किंवा तुम्ही जर मुलांचे काही प्रोजेक्ट असेल किंवा मग तुम्हाला आणखी कोणतं काम करायचं असेल, तर ते तुम्ही स्वतःसाठी केलं. एक वही घेतली, त्याच्यावरती काही लिहून काढलं किंवा एखादं बुक रीड केलं, स्वतःसाठी छान मस्त काहीतरी सेल्फ केअरसाठी काहीतरी केलं, तर तीच तुमची जे दिवसाची सुरुवात आहे त्याला एक नवीन एनर्जी मिळेल, नवीन दिशा मिळेल. आपण सकाळी उठलो तेव्हापासून ते रात्री झोपेपर्यंत जे आपल्या डोळ्याने दिसतील ती कामे आपण करत राहतो. आणि यामध्ये होतं काय, जी महत्त्वाची कामे आहेत ती आपली पूर्णच होत नाही. आणि बहुतेकदा जी सक्सेसफुल लोकं असतात, ती आपलं जे दिवसाची सुरुवात आहे ती विदाऊट प्लॅनिंग, विदाऊट नियोजन कधीच करत नाही. आता आपण ज्या स्त्रिया असतो तर आपल्याला कोणतीही कामे कधीही येतात. बट मी असं म्हणत नाही की आपण जे नियोजन केलेलं आहे त्यानुसारच प्रत्येक काम आपलं होतं. बट आपण नियोजन करून जर आपली घरातील कामे केली किंवा बाकी कुठली कामे केली, तर कोणतंही एखादं एक्स्ट्राचं जे काम असतं तर ते काम आपण नक्कीच करू शकतो, त्याला आपण वेळ देऊ शकतो. कारण प्लॅनिंग जर केली तर आपल्याकडे बराच असा वेळ शिल्लक राहतो. आता एक सिंपल उदाहरण मी सांगते. जसं की आपण एखादं कपाट आवरायला घेतलं आणि आपण त्याच्यामधला एक ड्रेस काढतो, दुसरा ड्रेस काढतो आणि आपण त्यामध्येच विचार करत बसतो की हा ड्रेस ठेवायचा की डोनेट करायचा. आणि कपाट आवरता आवरता, कपडे लावता लावता 2 तास कधी निघून जातात हे आपल्याला कळतसुद्धा नाही. बट त्याच कामाला जर आपण लिमिट ठेवली, एक कामाला मर्यादा ठेवली, जसं की आपण कपाट आवरायचं आहे तर कपाटाला आपल्याला फक्त 30 मिनिट द्यायचे आहे. त्याच्यानंतर जर वेळ लागत असेल तर ते काम आपण तिथे स्टॉप करून नंतर करूया. असं जर आपण केलं तर आपलं जे काम आहे, महत्त्वाची कामे असतात नियोजन केलेली, तर ते वेळेत पूर्ण होतात. जसं की एखाद्याच्या घरी कामवाल्या मावशी येत असेल, तर त्यांना त्या कामाची मर्यादा असते की त्यांना तेवढं काम त्या वेळेत पूर्ण करावं लागतं, कारण त्यांना दुसऱ्या घरीसुद्धा जायचं असतं. त्यामुळे त्यांचं काम हे परफेक्ट त्या टाईमवरती पूर्ण होतं. आपण आपल्या दिवसाची सुरुवात करण्याच्या आधी व्यवस्थित असं डायरीवरती नोट करून ठेवलं की आपली महत्त्वाची कामे कोणती दिवसभरामध्ये पूर्ण करायची आहे, तर आपण त्या कामाला फर्स्ट प्रायोरिटी देतो. कारण आपण लिहून ठेवल्यामुळं काय होतं की आपल्या लक्षात राहतं की आपलं कोणतं काम महत्त्वाचं आहे आणि जमेतोपर्यंत ती कामे पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. जसं की आपण दिवाळीसाठी किराणाची लिस्ट बनवतो, तर लिस्ट बनवल्यामुळं आपल्याला प्रत्येक जी गोष्ट असते तर ती लक्षात राहते. तसंच कामाचंसुद्धा होतं. म्हणून लिहून जर ठेवलं तर आपलं प्रत्येक काम हे पूर्णपणे आपण वेळेत करण्याचा प्रयत्न करू शकतो.
आणि एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मल्टीटास्किंग कामे. आपण कामे हे मल्टीटास्किंग पद्धतीनं जर केली नाही तर आपली कामे वेळेत पूर्ण होतच नाही. म्हणजे जसं की आपला सकाळचा स्वयंपाक करताना आपण कणिक मळून ठेवली, तिकडे वरण भाताचा कुकर वगैरे लावून द्यायचा आणि भाजीचंसुद्धा कापून घ्यायचं. सगळं सोबत जर केलं तर आपलं पूर्ण जो स्वयंपाक आहे तो वेळेत पूर्ण होतो. बट तीच जर गोष्ट आपण एक करत गेलो आणि मधामध्ये ब्रेक घेतला तर आपला जो स्वयंपाक आहे तो अर्ध्या तासाच्या ऐवजी त्याला 1 तास लागणार. जसं आपण भाजीपाला निवडताना मुलांचा अभ्यास घेऊ शकतो. त्यानंतर आपल्याला स्वतःसाठी इंटरेस्टिंग वाटेल असं टी व्हीमध्ये सिरियल बघू शकतो. तर अशा थोड्याफार गोष्टी आपण सोबत करू शकतो. म्हणजे आपलं कामही होईल आणि आपल्याला वेळही मिळेल. जर आपण किचनमधलं काम करत असू तर सगळी किचनमधलीच कामे आटपून घ्यायची. आता किचनमधलं काम करताना बेडरूममधल्या कामावरती लक्ष द्यायचं नाही. असं केल्याने काय होते की आपलं काम तर पूर्ण होत नाही, पण आपला मेंदू म्हणजेच आपला ब्रेन हा विचलित होतो. आणि कामेही स्ट्रेस घेऊन नाही तर आनंदाने केली पाहिजे. म्हणजे आपलं जे काम होतं ते सोपी होतं. आपण जर असा विचार केला, ठीक आहे बेडरूममधलं काम बाकी आहे, तर हे झालं की बेडरूममधलं काम करायचं. फक्त प्रत्येक गोष्टीला एक टाईम लिमिट हवी. म्हणजे कामे हे वेळेत पूर्ण होईल आपली. आणि जर सॉन्ग ऐकत असाल तर सॉन्ग लावून द्यायचे. म्हणत असाल तर ते त्याहूनही बेस्ट. डान्स करत असाल तर छोटासा डान्ससुद्धा आपण करू शकतो. तर या सगळ्या छोट्या गोष्टी आपल्याला आनंदी ठेवतात आणि आपली जी कामे आहे तर ती आपल्या लक्षात पण येत नाही की आपण कामे कधी पूर्ण करतो. त्यानंतरची सवय म्हणजे नाही म्हणायची सवय. ही आपल्याला जनरली नसते. कारण लहानपणीपासून आपल्याला शिकवलं जातं की कुणालाही नाही म्हणायचं नाही, कुणाचीही मदत करायची आणि हे योग्यच आहे. पण प्रत्येक गोष्टीला हो म्हणजे स्वतःच्या वेळेचं किंवा एनर्जीचं नुकसान करून घेणं. कारण कधी नाही म्हणायची सवयही आपल्याला असली पाहिजे. जर आपण प्रत्येक वेळी अवेलेबल राहिलो किंवा हो म्हणायला लागलो तर लोकं आपल्याला खूप जास्त गृहीत घेतात. कधी नाही म्हणणं म्हणजे आपल्याला प्राधान्य देणं किंवा आपल्या वेळेला महत्त्व देणं असं होतं. आता याचा अर्थ अजिबात असा होत नाही की कुणालाही मदत करायची नाही किंवा कुणाच्या कामी पडायचं नाही किंवा हो म्हणायचं नाही. पण कधी आपलं काम इम्पॉर्टंट असेल तर नाहीसुद्धा म्हणावं लागतं. नाहीतर बरेचदा तुम्हीसुद्धा हे रिलेट करू शकाल किंवा तुम्हालासुद्धा याचा एक्सपिरियन्स आलेलाच असेल. काम सोडून आपण दुसऱ्यांची मदत करतो, दुसऱ्यांना हो म्हणतो, पण सतत जर आपण असंच करत राहिलो ना तर आपल्याला गृहीत धरलं जातं आणि आपल्या वेळेला काहीच महत्त्व दिलं जात नाही. त्यामुळे कधी नाही म्हणण्याची सवय ही वाईट पण चांगली सवय आहे. आपण नियोजनबद्ध काम केलं तर आपली सगळी कामे वेळेत पूर्ण तर होतात आणि शिवाय आपणसुद्धा रिलॅक्सिंग राहतो. आणि महत्त्वाची सवय म्हणजे आपण काही गोष्टी या इग्नोर केल्या पाहिजे. कारण ज्या गोष्टींनी आपल्या मनावरती परिणाम होतो त्या गोष्टी आपण इग्नोर केलेल्याच बऱ्या. कारण त्यामुळे सुद्धा आपली जी कामे आहेत ते वेळेत पूर्ण होतात. आता यामध्ये घरातली काही कामं, बाहेरच्यांची वागणूक, घरातल्यांची वागणूक आणि त्यांची बोलणं हे सगळंच येतं. कधी जर आपण दुर्लक्ष नाही केलं तर या सगळ्या गोष्टींचा इतका जास्त ताण वाढतो ना आपल्या मनावर आणि जेवढा आपण त्याच्याबद्दल जास्त विचार करतो तेवढा जास्त स्ट्रेस वाढायला लागतो. जर आपण त्यावर दुर्लक्ष नाही केलं आणि सतत त्याचाच विचार करत राहिलो तर त्याच्याचकडे लक्ष दिलं तर आपली जी मनाची शांतता आहे ती होत नाही. आपलं मन कुठेच लागत नाही, अस्वस्थ वाटतं, आजारी पडल्यासारखं वाटतं आणि त्याच विचारामध्ये आपण गुंतून राहतो. असे सगळे प्रॉब्लेम्स येतात आणि कधी काय होतं, नाही होत एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणं, तर त्यावेळी काय करायचं, आपल्या मनामध्ये एक पक्का विचार करायचा की जास्त महत्त्वाचं काय आहे. त्या गोष्टीकडे जर आपण फोकस केला तर त्यामुळे आपलंच नुकसान होणार, आपला स्ट्रेस वाढणार. त्यामुळे त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलंच बरं. अशा छोट्या सवयींनी आणि कामाचं नियोजन करून आपण आपलं काम सोपी बनवू शकतो. तर इथेच मी आजचा व्हिडिओ संपवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि आवडला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. सो टेक केअर फ्रेंड्स, बाय.